नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. हो, तुम्ही तर थंबनेलला पाहिलं ना, अगदी बरोबर आहे. आज आपण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी पाहणार आहोत. म्हणजे तुम्ही एकदा केलात ना तर पुन्हा केल्याशिवाय राहणार नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणार. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा, एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये हे घेतलेले सोयाबीन घालून घेतले. 1 कप इतकेच घेतलेले आहेत, कारण ते फुलल्यानंतर जास्त होतात ना म्हणून. आता बघा, साधारण 1 ते 2 मिनटं इतकं ह्या पाण्यामध्ये आपल्याला हे शिजू द्यायचे आहेत. म्हणजे ना हे लगेच फुलले जातात. पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर थंड पाण्यामध्ये हे अगोदर 10 मिनटं भिजत ठेवलात तरीसुद्धा चालेल. आता छान प्रकारे हे फुललेले दिसले की मग गॅस बंद करून खाली एका चाळणीवरती काढलेत. म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते निघून जाईल. वरून थंड पाणी घातलेलं आहे. बघा, सोयाबीन छान प्रकारे हे मऊसूत झालेत. असे जरा पसरून ठेवूयात म्हणजे ते लवकर थंड होतील. आता थंड झाल्यानंतर बघा, ह्याच्यातलं जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला दाबून दाबून पाणी काढायचं आहे बरं का. जरासुद्धा ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही. ह्याचं कारण तुम्हाला पुढे सांगेलच. आता सर्व ह्या सोयाबीनमधलं पाणी काढून झालेलं आहे. आता आपण हे बाजूला ठेवूयात. आता जेवढे सोयाबीन पाणी काढलेले आहेत ना तेवढे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. हे वाटून घेणार आहोत, पण त्याच्यामध्ये पाणी जरासुद्धा वापरायचं नाही. हिरवी मिरची मोडून घातलेली आहे, 4 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं घातलेलं आहे. आता मिक्सरला ना वाटून घेणार आहोत. जमेल तितकं बारीक वाटायचं आहे. बघा, छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. पण वाटत असताना जरासुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. तुमच्याकडे जर अद्रक लसूणची पेस्ट असेल तर इथं अद्रक लसूण घालण्याची काही गरज पडत नाही. आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि गॅसकडे वळूयात. गॅसवरती पॅन ठेवून पॅनमध्ये ना 1 पळी इतकं तेल घातलं. पाव चमच इतकी जिरे घातले. जिरे छान प्रकारे फुलले की बारीक चिरलेला कांदा घालायचा. कांदा जमेल तितका बारीक चिरायचा आहे बरं का, होता होईल. तर आपल्याला कांदा मंद आचेवरती चांगला लालसर गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा जरा सुद्धा कच्चा ठेवायचा. जर मिक्सरच्या भांड्यामध्ये अद्रक लसूण घातला नसेल ना तर हिथं अर्धा चमच इतका अद्रक लसूणची पेस्ट घाला. त्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत छान प्रकारे परतून घेऊ शकता. आता कांदा बघा चांगला लालसर गुलाबी रंग येऊसपर्यंत परतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण घालूयात बेसन पीठ. आता हे बेसन पिठाचा कच्चापणा जाऊसपर्यंत का नाही आपण परतून घेणार आहोत. गॅस मध्यम तो कमीच ठेवायचा बरं का, नाहीतर हे लगेच करपलं जाईल. बेसन पण कच्चापणा जाऊसपर्यंत 1 अर्धा मिनिट आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे. बघा, छान लालसर रंग आलेला आहे आणि हे छान प्रकारे फेसाळलं. मग आपण मिक्सरला बारीक केलेले जे सोयाबीन अद्रक लसूण मिरची होतं ना ते घालून घेणार आहोत. आता याच्यामध्ये काही मसाले घालूयात. ते म्हणजे पाव चमच इतकी हळद, अर्धा चमच इतके लाल तिखट, अर्धा चमच इतका गरम मसाला, अर्धा चमच इतकी धना पावडर, चवीनुसार मीठ साधारण अर्धा चमच इतकं. आता हे मसाले छान आपण ह्याच्यामध्ये मिसळून घेणार. मला बघा सांगितलं होतं सोयाबीनमध्ये जरासुद्धा पाणी ठेवायचं नाही, कारण आज आपण इथं करत आहोत सोयाबीनचे पराठे. मग हे पराठे करण्यासाठी आपण जो मसाला करत आहोत ना सोयाबीनचा, तो जास्त ओलसर होईल. मग आपले पराठे फुटले जातील किंवा पाहिजे तसे होणार नाहीत. म्हणून होता होईल तेवढे दाबून पिळून सोयाबीनमधलं पाणी काढायचं आहे. बघा, छान असं 1 ते 1.5 मिनटं इतकं परतून घेतलेलं आहे. आता वरून भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि छान प्रकारे मिसळूयात. तुम्हाला हवं तर तुम्ही उकडलेला बटाटा एक इथं मॅश करून घातलात ना तरीसुद्धा चालेल. छान प्रकारे चव येते. पण इथं मी आज फक्त सोयाबीनचे पराठे करत असल्यामुळे फक्त सोयाबीनचा वापर केलेला आहे. आता बघा, छान प्रकारे हे साधारण 2 मिनटं झाली. आता परतून झालेलं आहे. आता आपण इथं गॅस बंद करणार आहोत आणि इथं हा सोयाबीनचा पराठ्यासाठी आपला मसाला तयार झाला. आता थंड पूर्णपणे आपल्याला करून घ्यायचा आहे. तर इथं खाली एका ताटामध्ये मी काढून घेणार आहे. आता पराठ्यासाठी इथं मी वापरत आहे गव्हाचं पीठ. 2 कप इतकं गव्हाचं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेतलं. गव्हाचं पीठ हे चाळून घेतलेलं आहे बरं का. आता चवीनुसार मीठ घालूयात. पिठामध्ये मीठ छान प्रकारे मिसळून घेऊयात. थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घेणार आहोत. जर हे गव्हाचं पीठ चाळून नाही घेतलं तर कधी कधी कचरा असतो बघा, मग पराठे आपले फुटले जातात, फुलत नाही छान प्रकारे, म्हणून चाळून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालून छान प्रकारे इथं पीठ मळून घेतलेलं आहे बघा. आणि पीठ जमेल तितकं ना अगदी मऊ सूत मळायचं आहे, म्हणजे पराठे नाही आपले फुटत नाहीत. आता वरून थोडंसं अर्धा चमच इतकं तूप घेतलेलं आहे आणि पुन्हा हे पीठ ना आपण छान प्रकारे मर्दून घेणार आहोत. जितकं पीठ छान मळाल तितके तुमचे खमंग छान खुसखुशीत न फुटणारे पराठे होतात. पराठे कुठलाही करायचा असो, पीठ छान प्रकारे मळायचं बरं का, म्हणजे पराठा फुटत नाही. बघा, छान प्रकारे इथं मऊ सूत अगदी पीठ मळून झालेलं आहे. 1 कप भर इतकं पाणी घेतलं होतं, त्याच्यामधलं चांगले 4 ते 5 चमच इतकं पाणी उरलेलं आहे बघा. आता हे पीठ ना आपण 10 ते 15 मिनटं भिजवून घेणार आहोत. म्हणजे पीठ म्हणून तुम्ही हा सोयाबीनचा मसाला करून घेतला तरीसुद्धा चालेल. पीठ भिजायलाच हवं, म्हणजे पराठे छान आपले होतात, न फुटणारे. आता माझ्याकडे जरा वेळ होता, 20 मिनटं इतकं हे पीठ मी मळून भिजत ठेवलं होतं. आता पराठे करायला घेत आहे. सुकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. जसं आपण एरवी पुरणपोळीसाठी उंडा करतो अगदी तसाच करून घ्यायचा आहे. छान अशी एक पारी करून घ्यायची. आणि बघा, जो सोयाबीनचा आपण मसाला केला होता ना तो एका ताटामध्ये काढला होता, जेणेकरून तो लवकर थंड होईल.
आता तो छान प्रकारे जेवढा आपल्याला पाहिजे जितका आवडेल तितका ह्याच्यामध्ये भरून वरून सुकं पीठ गव्हाचं भरभरून हा उंडा आपण पॅक करून घेणार. पराठ्यामध्ये तुम्ही हे मसाला घालाल ना सोयाबीनचा, तितका पराठा खायला छान लागतो आणि हा जेवढा मसाला कढेपर्यंत जातो, म्हणून ना भरपूर असं सारण भरायचं. आता छान प्रकारे उंडा पॅक केला की हातावरती असा जरा फिरून घ्यायचा, म्हणजे जे सारण आहे ना ते कढेपर्यंत जातं. आता सुकं गव्हाचं पीठ टाकूया ह्याच्यावरती आणि पराठा आपण लाटून घेऊयात. पराठा लाटत असताना हलक्याच हाताने लाटायचा आहे, जोर देऊन अजिबात लाटायचं नाही. पराठा करण्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत बघा, म्हणजे त्रिकोणी पराठा किंवा चौकोनी पराठा करतात बघा. ह्याच्या अगोदर मी वेगवेगळे प्रकार पराठ्याचे दाखवलेले आहेत, जसं की फ्लावरचा पराठा, बटाट्याचा पराठा. ह्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेतच. त्याचबरोबर शेंगदाण्याचा पराठा. सर्व पराठ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच, पाहायला विसरू नका. हलक्या हाताने छान प्रकारे पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे. जर लाटता येत नाही असं वाटलं तर सुकं गव्हाचं पीठ भरभरून घ्यायचं. आता गॅसवरती तवा छान प्रकारे अगोदरच गरम करायला ठेवला होता. तव्याला ना तूप लावून घ्यायचं, हवं तर तुम्ही तेल लावला तरीसुद्धा चालेल. आता एक बाजू आपली पराठ्याची भाजली की पलटी करून घेणार आहोत. वरून तूप लावून दोन्ही बाजूनी छान असा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता तुम्ही पराठ्याला बटर लावू शकता, तूप लावू शकता, तेल लावू शकता. तर इथं मी मुलांसाठी पराठे करत असल्यामुळे तूप लावून छान प्रकारे शेकून घेतलेले आहेत. बघा छान अतिशय फुगणारे इथं गुबगुबीत असे आपले हे पराठे होतात. हा झाला आपला साधा सोयाबीनचा पराठा. आता करत आहोत आपण सोयाबीनचा चीज पराठा. त्याच्यासाठी बघा इथं माझ्याकडे एक चीजची क्यूब आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारचं चीज घेतला तरीसुद्धा चालेल. छान प्रकारे इथं चीज नाही किसून घेणार आहे. मुलांना बघा चीजपासून बनवणारे पदार्थ ना फार आवडतात, त्याच्यामुळे इथं मी चीजचा वापर करत आहे. एक चीज क्यूबची ना पूर्णपणे किसून घेतलेली आहे. आता आपण केलेलं जे सोयाबीनचा मसाला आहे ना तो ह्याच्यामध्ये घालून छान प्रकारे मिसळून घेणार आहे. चीज इथं मी कमी वापरल्यामुळे मसालासुद्धा इथं कमीच घेतलेला आहे. दोन्हीचा छान प्रकारे एकजीव करून घेतलेला आहे. आता पुन्हा गव्हाच्या पिठाची छान प्रकारे अशी पारी करून घेतलेली आहे. जसा पुरणपोळी करण्यासाठी उंडा करतो अगदी तसा करून घेणार आहे. छान प्रकारे भरपूर असं हे सारण भरलेलं आहे आणि आता हा उंडा आपण तयार करून घेतलेला आहे. सारण सगळीकडे पोचावं म्हणून थापून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि मगच ह्याला बेलनं लावून पराठा आपण हात लाटून घेणार आहोत. पराठे म्हणलं की जरा हे जाडच लाटायचे, म्हणजे छान प्रकारे फुलतात आणि गुबगुबीत होतात. आपण सोयाबीनची सुकी भाजी, पातळ भाजी हेच करतो, पण सोयाबीन खाण्याचे फायदे बरेच आहेत बरे. सोयाबीनमध्ये ना प्रथिने, फायबर, त्याबरोबर विटॅमिन हे भरपूर प्रमाणात असते. सोयाबीन खाण्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. त्याचबरोबर हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यांसारख्या मोठ्या आजारांवर धोका कमी होण्यास मदत होते. असे बरेच सोयाबीनचे फायदे आहेत बरं का. पण आज आपण केले सोयाबीनचे पराठे, अतिशय पौष्टिक. सोयाबीनपासून आपल्या शरीराला इतके फायदे असतील तर आपण असे वेगवेगळे सोयाबीनचे पदार्थ नक्कीच घरच्या घरी बनवून खाऊ शकतो. आता बघा आपण जो चीज पराठा केला ना त्याला सुद्धा तूप लावून छान दोन्ही बाजूनी भाजून घेतला आणि पराठा बघा अगदी पलटी करायला येत नाही इतका छान प्रकारे फुललेला आहे आणि अगदी गुबगुबीत झालेला आहे बरं का. आणखीन एक मी अशा पद्धतीतच करून घेतला आणि छान प्रकारे भाजून घेतला. पराठा हा छान खरपूस भाजायचा, म्हणजे तो खायला छान टेस्टी लागतो. रोज रोज आपल्याला प्रश्न पडतो बघा, मुलांच्या नाश्त्यासाठी असो किंवा टिफिनला देण्यासाठी काय द्यायचं. तेच पदार्थ खाऊन मुलं सुद्धा कंटाळले असतात. तुम्ही अशा वेळेस काहीतरी वेगळं म्हणून हे सोयाबीनचे पराठे बनवून देऊ शकता. अगदी नाश्त्यासाठी असू दे किंवा मुलांच्या टिफिनसाठी. पौष्टिक तर आहेतच, शिवाय पोटभर सुद्धा आहेत बरं का. पराठा भाजत असताना ना गॅस मात्र मध्यम ठेवायचा. बघा दुसरा सुद्धा इथे पराठा करून घेतला. एकूण तुम्हाला इथं 3 पराठे दाखवले. 2 आपण जे केलेत ते चीजचे केलेत आणि हा जो एक केलेला आहे तो नुसता सोयाबीनचा पराठा केलेला आहे. आणि सारण बघा भरपूर भरल्यामुळे ना अगदी कडेपर्यंत गेलेला आहे आणि खूप छान टेस्टी लागतात. ह्याच्यात कमी किंवा अधिक काहीच करण्याची गरज नाही. जे प्रमाण सांगितलं आहे तेच प्रमाण वापरून तुम्ही सुद्धा हे एकदा पराठे करून बघा. आणि बरेच जण जे कोणी सोयाबीन खात नाहीत ना त्यांना जर हे सोयाबीनचे पराठे केले तर त्यांना कळणार सुद्धा नाही की हे सोयाबीनचे पराठे आहेत बरं का. एकदा ना थोडं तर प्रमाणामध्ये करून बघा. आता पराठे म्हणलं की दही हे आलंच, त्याशिवाय पराठे अधुरे आहेत. दह्यासोबत खायला हे पराठे ना एकदम मस्त उत्कृष्ट खूप छान चविष्ट असे लागतात. त्याचबरोबर इथं लोणचं सुद्धा आहे. आता हे आहेत चीजचे पराठे. बघा त्यांचं सारण सुद्धा अगदी कडेपर्यंत गेलेलं आहे आणि छान गुबगुबीत खमंग असा आपला हा पराठा तयार झाला. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर व्हिडिओला पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. हो, पण तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझे असे साधे सोपे छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.